राड्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नागपुरातल्या हिंसाचारामागचा आरोपी फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय। तर फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची ही माहिती आहे। नागपुरातल्या तणावाला फहीम खान जबाबदार असल्याचा पोलिसांना संशय आहे। एकूणच या प्रकरणी आता पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे। त्यानंतर पुढे काय समोर येतं ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाविरोधात नागरिकांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले। त्यानुसार मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम खान याच्या नेतृत्वात 50 ते 60 जणांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवला। या जमावानं फहीम खानच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। त्यानंतर आंदोलनाबद्दल 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या जमावाला शांतता ठेवण्यासंदर्भात पोलिसांनी समजही दिली होती। धार्मिक वाद निर्माण करण्याच्या उद्देशानं 500 ते 600 जण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमा झाले आणि यानंतर या जमावानं घरी निघून जावं अशा सूचनाही पोलिसांनी माईकवरून दिल्या। मात्र तरी सुद्धा जमावातील कुणीही सदस्य काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं। ते एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले। त्याचवेळी पोलिसांविरोधात आणि विशिष्ट गटाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या। पुरुष आणि महिला पोलीस सुद्धा तिथे बंदोबस्ताला होते आणि याचवेळी जमावानं घातक शस्त्र, कुऱ्हाडी, दगड, काठी यासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। घातक शस्त्र हवेत फिरवून दहशत निर्माण केली गेली। त्यानंतर काही पोलिसांवर घातक शस्त्रानं आणि दगडानं सुद्धा प्राणघातक हल्ले केले। पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले। एवढंच नाही तर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ सुद्धा करण्यात आली। याच दरम्यान जमावातल्या काही जणांनी महिला पोलिसांना स्पर्श करत विनयभंग सुद्धा केल्याची माहिती आहे। तर महिला पोलिसांकडे पाहून अश्लील इशारे करत शिवीगाळ करण्यात आली। पोलिसांच्या गाडीची जमावानं पाठीमागून आणि समोरून दगडफेक करत तोडफोड केली। पोलीस बूथ आणि 2 मोबाईल व्हॅन्स या ठिकाणी जाळून टाकल्या। तर गल्लीमध्ये घरालगत उभी असलेली वाहनं पेट्रोल टाकत जाळली। यासह उड्डाणपुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या 2 क्रेन सुद्धा पेट्रोल बॉम्ब टाकत जाळून टाकल्या। जमावानं काही घरांवर सुद्धा दगडफेक केली। एवढंच नाही तर रस्त्यावरचे होर्डिंग सुद्धा फाडण्यात आले। यहाँ पे हमारे को जो है डीसीपी और एसीपी साहब ने जो है आश्वासन दिया कि, और वो हमेशा आश्वासन वाला लॉलीपॉप मिलता है हमारे को, जिसको हम बोलते हैं। अभी हमने वही बात की है कि आप कल बुलाओगे, उसको एक नोटिस देंगे और 2 घंटे के बाद में उसको सलाम दुआ कर देंगे, फिर उसकी डेयरिंग बढ़ जाएंगी और फिर यही काम करेगा। और दूसरा, अगर हमारे खुद के ही अल्पसंख्यक आयोग के जो चेयरमैन है वो हजरत औरंगजेब के खिलाफ जो ये सारी चीजें बोल रहे हैं, आज वो कहाँ है? जिन मुद्दों के ऊपर उनको बोलना चाहिए तब उनके फोन नहीं आते। आज वो हजरत औरंगजेब के खिलाफ उन्होंने खुद कहा। भाजपा के जितने मुद्दे निकलते हैं उसके लिए समर्थन में खड़े हो जाते हैं। तो हमें ऐसे अल्पसंख्यक आयोग के मुसलमानों के रहनुमा की जरूरत नहीं, हमें कौम को लीडर की जरूरत है, डीलर की नहीं है। अल्हम्दुलिल्लाह ये कौम जो है अपने हक के लिए खुद आवाज उठा लेंगी। आप जो है आप एकदम फेयरली जो है इसकी जो है रिपोर्टिंग कीजिए और लोगों तक पहुंचाइए। हमें किसी के त्योहार, किसी के प्रोटेस्ट से कोई लेना देना नहीं है। आज दरम्यान पोलिसांनी या संदर्भात आता 57 कलमं लावली आहेत। त्यामध्ये हत्येचा प्रयत्न करणं, यासोबतच बेकायदेशीररित्या जमाव जमवणं, घातक शस्त्रांचा वापर करून प्राणघातक हल्ला करणं, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं, यासह सरकारी कर्मचाऱ्याला जखमी करणं, तर महिलेचा विनयभंग करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, शांतता भंग होईल असं चिथावणीखोर वक्तव्य करणं, 2 समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणं आणि मेसेजेस त्या संदर्भातले पाठवणं, एखाद्याला जाणून बुजून इजा पोहोचवणं, अशा प्रकारची 57 कलमं पोलिसांनी या संदर्भात